मी समर्थ मित्रांनो, मी नाही का सकाळीच उठत असते आणि आंघोळ करते, स्वामीच्या फोटोजवळ रांगोळ टाकते आणि एकदा संध्याचं लाल कलरचं फूल घेऊन स्वामी राहते, माळ जपते, साखर ठेवते नैवेद्याला आणि स्वामीला म्हणते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 वेळेस मी जप करते. जप केल्यानंतर स्वामीला साखर ठेवते. स्वामी महाराज तुम्ही बघून जप करून पहा स्वामी महाराज कसे पावन होतात. बरोबर स्वामी बरोबर कसे प्रगट होतात हे बरोबर आपल्याला दिसून पडत नाही, पण स्वामी बरोबर घरात येतात. तुम्ही स्वामीची भक्ती करा आणि स्वामीला साक्षात हात जोडा. मी कसं माझं स्वामीवर कोण भरोसा आहे म्हटलं, मी स्वामीचे 11 गुरुवार केले. 11 गुरुवारच्या उद्यापन केले. 12व्या गुरुवारी माझा मुलगा जिल्हा परिषदचा मास्तर लागला आणि मला कॉल सकाळीच आला. पण गुरुवारीच कॉल आला सकाळला, म्हणे बाबा तुमचा मुलगा मास्तर लागला. मी इतकी उड्या मारल्या घरात, इतक्या म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी करत करत उड्या मारल्या. आणि मग त्यांचा खरोखर कॉल आला आणि मला म्हणते त्यांचे प्रिन्सिपल, ताई तुमचा मुलगा लागला स्वामीच्या भक्तीनं. होच म्हटलं श्री स्वामी समर्थ. 1 रुपया पण मला खर्च नाही लागला, काहीच नाही. अशी स्वामीची मी खूप 11 गुरुवार नियमानं केले आणि मग तो मुलगा माझा लागला. तुम्ही स्वामीची भक्ती एक वेळेस करून पहा. शक्य असते ती शक्यच करून दाखवता. स्वामीची फक्त भक्ती, माझी भक्ती स्वामीवर खूप खूप आहे. मी स्वामीला सकाळी उठल्यानंतर हात जोडते, श्री स्वामी समर्थ. घराच्या बाहेर जायचं राहिलं तर श्री स्वामी समर्थ, आणि कुठे बी असं जायचं राहिलं मैत्रिणीकडे श्री स्वामी समर्थ अशीच म्हणत राहते नेहमी. स्वामी समर्थ. केंद्रात पण जाते, स्वामीचं माळ जपते केंद्रामध्ये जाऊन, आणि घरी येते पुन्हा संध्याकाळी दिवा वगैरे लावून पुन्हा स्वामीची माळ जपते. आता मला गुरुवार करायचे, आणखी उद्यापन राहिलं माझं, मी उद्यापन करणार आहे स्वामीची. अशी भक्ती तुम्ही खूप करत राहा, तुम्हाला स्वामी महाराज पावन होते. जर असली तरी टेन्शन घ्यायचं नाही. श्री स्वामी समर्थ मनाचं आपल्या सदैश आपल्या पाठीशी स्वामी महाराज राहते. तुमच्या पाठीशी हमेशासाठी स्वामी राहते.